नमस्कार मुलांनो. आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणाकडे पाहतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आकार आणि पोत असलेल्या विविध गोष्टी दिसतात. या विश्वातील प्रत्येक गोष्ट पदार्थ नावाच्या पदार्थापासून बनलेली आहे. आपण श्वास घेत असलेली हवा, आपण खातो ते अन्न, आपण पाहत असलेल्या वस्तू, अगदी पाण्याचा एक छोटासा थेंब किंवा वाळूचा कण देखील. प्रत्येक गोष्ट पदार्थाचे एक रूप आहे. पदार्थाला वस्तुमान आणि आकारमान असते. मी काव्या आहे. आपल्या सभोवतालच्या पदार्थात या विषयात तुम्हाला पदार्थाच्या अवस्था हा विषय समजावून सांगेन. इयत्ता 9वी रसायनशास्त्राचा अध्याय. शिकण्याचे परिणाम. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. पदार्थांच्या अवस्था. घन पदार्थ, द्रव पदार्थ, वायू. कीवर्ड्स. पदार्थांच्या अवस्था. घन पदार्थ, द्रव पदार्थ, वायू. या संकल्पना नकाशामध्ये पदार्थाचे प्रकार पाहूया. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट लहान तुकड्यांनी किंवा कणांनी बनलेली आहे. आपले शरीर कणांपासून बनलेले आहे. आपली खुर्ची कणांपासून बनलेली आहे. आपले टेबल कणांपासून बनलेले आहे आणि हे पुस्तक देखील कणांपासून बनलेले आहे. प्रत्येक गोष्टीत कणांची संख्या खूप मोठी आहे. पदार्थ बनवणारे कण इतके लहान आहेत की आपण ते पाहू शकत नाही. पोटॅशियम परमॅंगनेट हा जांभळ्या रंगाचा घन पदार्थ आहे आणि पाणी रंगहीन द्रव आहे. पोटॅशियम परमॅंगनेटचे स्फटिक पाण्याच्या चंचुपात्रात ठेवल्यास पाणी हळूहळू जांभळे होते. पोटॅशियम परमॅंगनेट आणि पाणी हे लहान कणांपासून बनलेले असतात. पोटॅशियम परमॅंगनेटचे कण जांभळ्या रंगाचे असतात तर पाण्याचे कण रंगहीन असतात. पोटॅशियम परमॅंगनेट पाण्यात टाकल्यावर त्याचे कण एकमेकांपासून वेगळे होतात. पोटॅशियम परमॅंगनेटचे हे जांभळ्या रंगाचे कण पाण्यात पसरतात ज्यामुळे संपूर्ण पाणी जांभळे दिसते.
हवा हे वायूंचे रंगहीन मिश्रण आहे. जेव्हा वायूचे भांडे रिकामे असते तेव्हा ते प्रत्यक्षात हवेने भरलेले असते. कारण हवा रंगहीन असल्याने आपण ती वायूच्या भांड्यात पाहू शकत नाही. ब्रोमाइन हा लाल तपकिरी द्रव आहे. तो सहजपणे वाफ तयार करतो. ब्रोमाइन वाफ लाल तपकिरी रंगाची असते आणि ती हवेपेक्षा जड असते. हवा असलेली वायूची भांडी उलटी ठेवली जाते आणि ब्रोमाइन वाफाची भांडी ओतली जाते. आपल्याला दिसेल की ब्रोमाइन वाफातील ब्रोमाइनची लाल तपकिरी वाफ हवेत पसरते आणि काही काळानंतर हवा असलेली वायूची भांडी देखील पूर्णपणे लाल तपकिरी रंगाची होते. पदार्थाच्या कणांची वैशिष्ट्ये. पदार्थाचे कण खूपच लहान असतात. पदार्थाच्या कणांमध्ये अंतर असते. पदार्थाचे कण सतत हालचाल करत असतात. पदार्थाचे कण एकमेकांना आकर्षित करतात. भौतिक स्थितीच्या आधारावर सर्व पदार्थ 3 गटांमध्ये विभागले जाऊ शकतात. घन, द्रव आणि वायू. घन पदार्थांना निश्चित आकार आणि निश्चित आकारमान असते. घन पदार्थ त्यांचे पात्र पूर्णपणे भरत नाहीत. घन पदार्थ वाहत नाहीत. द्रव पदार्थांचे आकारमान निश्चित असते, परंतु त्यांना निश्चित आकार नसतो. द्रव पदार्थ ज्या पात्रात ठेवले जातात त्या पात्राचा आकार घेतात. द्रव पदार्थ त्यांचे पात्र पूर्णपणे भरत नाहीत. द्रव पदार्थ सामान्यतः सहजपणे वाहतात. वायूंना निश्चित आकार किंवा निश्चित आकारमान नसते. वायू ज्या भांड्यात ठेवल्या जातात त्या भांड्याचा आकार आणि आकारमान प्राप्त करतात. ते खूपच हलके असतात. वायू घन किंवा द्रव पदार्थाच्या आकारमानापेक्षा खूपच हलका असतो. वायू सहजपणे वाहतात. वायू त्यांचे पात्र पूर्णपणे भरतात.